होतं, त्याच उत्साहामध्ये आता राजाला निरोप दिला जात आहे। विसर्जनाची तयारी सगळीकडेच सुरू आहे। मिरवणुका दिसतात। आपण 4 दृश्य बघतो आहोत। प्रथमतः आता लालबागच्या राजाची दृश्य आपण बघतो। मंडपातून राजा निघालेला आहे। आता विसर्जनाच्या रथावर राजा विराजमान झालेला आहे आणि त्याआधी निघाला तो मुंबईतला महत्त्वाचा गणपती गणेश गल्लीचा गणपती निघाला आहे। त्याच्या देखील मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। सकाळीच पुण्यातली आपण दृश्य बघतो आहोत। पुण्याची परंपरा पूर्णपणे वेगळी। मानाचे 5 गणपती जितक्या जोशात आणि आनंदात तिकडे बाप्पांचं आगमन होतं, त्याच परंपरेनुसार त्याच उत्साहात त्याच आनंदामध्ये गणपती बाप्पांच्या विसर्जनाची मिरवणूकही तितक्याच ताकदीची असते। ढोल ताशांचा गजर असो, लेझिम असोत, फुगड्या असोत आणि आता 3 मुख्य शहरांबरोबरच आपण बघतो आहोत। चौथी जी दृश्य आहेत ती कोल्हापूरची, तिकडे देखील जल्लोष बघतो आहोत आपण। आणि गणेश गल्लीचा जो राजा आहे, गणेश गल्लीचा जो गणपती बाप्पा आहे, त्याच्या देखील मिरवणुकीला सकाळीच सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचा गणपती आहे, मुंबईतला भव्य अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची। आणि एक प्रथा आहे की गणेश गल्लीचा बाप्पा निघाल्यानंतरच लालबागच्या राजाचं मिरवणुकीमध्ये